बहुजनांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक एक लढा बहुजन माझा। जनतेचा आवाज ऐकण्यासाठी सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण। बहुजन कामगारांच्या हक्कासाठीही देशव्यापी ऐक्याची गरज। बहुजन कामगार दर्पण विशेष प्रतिनिधी। देशातील विविध सामाजिक, पर्यावरणीय आणि लोकहिताच्या प्रश्नांवर शासनाने गांभीर्याने विचार करावा, नागरिकांचा आवाज ऐकावा आणि लोकशाही मार्गाने मांडल्या जाणाऱ्या मागण्यांची दखल घ्यावी या भूमिकेतून प्रख्यात अभियंता, शिक्षणतज्ज्ञ, संशोधक व पर्यावरण अभ्यासक सोनम वांगचुक यांनी सुरू केलेले आमरण उपोषण देशभर चर्चेचा विषय ठरले आहे। गेल्या 18 दिवसांपासून त्यांनी अन्नाचा एकही घास घेतलेला नसून केवळ पाण्याच्या आधारावर उपोषण सुरू ठेवले आहे। दीर्घकाळ अन्नत्यागामुळे त्यांची प्रकृती खालावली असून उठणे, बसणे, चालणे यासाठीही त्यांना इतरांच्या मदतीची आवश्यकता भासत आहे। बहुतांश वेळ ते विश्रांती घेत असून भेटीस येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधत आहेत। मात्र आपल्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय होईपर्यंत उपोषण मागे घेण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला आहे। सोनम वांगचुक हे नवोन्मेष, शिक्षण आणि शाश्वत विकास क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी ओळखले जातात। त्यांच्या नावावर अनेक पेटंट्स असून त्यांनी आपल्या संशोधन व सामाजिक कार्यातून भारताचा सन्मान आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावला आहे। अशा व्यक्तीला लोकहिताच्या मागण्यांसाठी उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याने विविध स्तरातून चिंता व्यक्त केली जात आहे। दरम्यान सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पुणे तसेच राज्यातील विविध जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते, कामगार संघटना, युवक आणि नागरिकांमध्ये या आंदोलनाबाबत चर्चा सुरू असून लोकशाही मार्गाने मांडल्या जाणाऱ्या मागण्यांची दखल घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। बहुजन कामगारांचा मोलाचा वाटा। देशाच्या आर्थिक, औद्योगिक आणि सामाजिक प्रगतीत बहुजन कामगारांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे। कारखाने, बांधकाम क्षेत्र, शेती, परिवहन, स्वच्छता, लघु उद्योग, सेवा क्षेत्र आणि असंघटित क्षेत्रातील लाखो बहुजन कामगार आपल्या कष्टाच्या बळावर देशाच्या विकासाला गती देत आहेत। मात्र आजही अनेक कामगारांना रोजगाराची असुरक्षितता, सामाजिक सुरक्षा, आरोग्य सुविधा, योग्य वेतन आणि श्रमिक हक्कासाठी संघर्ष करावा लागत आहे। लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक नागरिकाचा आणि प्रत्येक कामगाराचा आवाज ऐकला जाणे आवश्यक आहे। शांततापूर्ण आंदोलन, संवाद आणि संविधानिक मार्गाने मांडल्या जाणाऱ्या मागण्यांचा सन्मान करणे ही लोकशाहीची खरी ताकद आहे। समाजातील दुर्बल, वंचित आणि कष्टकरी घटकांच्या प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी शासनाने संवेदनशील भूमिका घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। बहुजन माझा चॅनलला क्लिक करून बेल आयकॉन दाबून सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा।